सामनावीरचं पारितोषिक द्यायचं आहे. चला पुढच्या मॅचला इकडे मात्र सुरुवात होते. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवातीची जोडी जर पाहिलं तर सागर आणि संकेतची जोडी मैदानाच्या आत आली आहे ओपनिंग साठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संतोष सनरायझर्स संघ बाजूने बॉल गेलाय परंतु बॅट्समन साठी तिकडे धोका होता. धोका इकडे मात्र टळलाय. बॉलरने मात्र थोडीशी घाई केली. आकाश कोलतरकर आपल्याला विनंती असेल आपण कृपया करून मंचावरती यायचं आहे. आकाश कोलतरकर आपण जरा मंचावरती यायचं आहे.
नक्कीच पंचाचा इकडे मात्र निर्णय आलाय नॉट आउटचा. डॉट बॉल येतोय, चांगला चेंडू आणि अतिशय चांगला गोल होता. एकदा जर पाहिलं तर यावेळेस बॉल वरती बोट फिरवली आणि नक्कीच बॉल देखील फिरलाय. चांगलं वळण दिलं तिकडे मात्र चेंडूला आतमध्ये आणलाय. पॉवर प्लेची ओव्हर अगदी चांगली घडत असताना संतोष सनरायझर्स टीमसाठी
आपल्याला इकडे पाहायला मिळाला. बरोबर जिकडे पाहिजे तिकडे बॅट आणि पायांच्या बरोबर मध्ये फलंदाजाने खोदून काढला. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस लेग साईडच्या दिशेने पायांवरती मारा करण्याचा निर्णय पंच घोषित करतायत. व्हाईट बॉल. इकडे पाहिलं तर हा फटका देखील चांगला आहे. पूल खेळले जात आहेत परंतु पूलचे फटके जास्त मिळणार नाहीत. ऑफसाईडच्या दिशेने जर आपण रन बनवाल तर आपल्याला मात्र जास्त धावा भेटतील. लेफ्टी बॅट्समन कुठेतरी मात्र चांगले पूल जर खेळले तर त्यांना 2-2 रन्स मिळवण्याच्या पुन्हा सोयी आहेत इकडे. स्कोर सांगायची गरज नाहीये. प्रेक्षकांची मनं इकडे मात्र बरोबर मॅच वरती आहे. त्यांची नजर मॅच वरती आहे. ते देखील अगदी मॅच मध्ये इंटरेस्ट घेऊन स्कोर देखील मोजतायत. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यॉर्कर टाकण्यात आलाय आणि फिल्डर मात्र तिकडे कॉल न देता पळालाय. विकेट आली आहे. अनिकेत माघारी जात आहेत. 16 धाबांवरती लागलेला हा पहिला झटका. एक संकेत त्यांनी दुसऱ्या संकेतला काहीतरी संकेत पण दिला असेल की अशा प्रकारचा खेळ आपण करायचा. इकडे पाहिलं तर हा फटका चांगला आहे. थेट बिल्डिंगच्या आतमध्ये चाललाय बॉल. 2 रन्स मिळत आहेत. पंच अनिकेत सर, पंच सागर सर त्यांच्या पण नजरा बरोबर बॉल वरती आणि मॅच वरती अगदी चांगल्या पद्धतीने आपण कालपासून बघतोय. कालच्या संध्याकाळच्या सत्रात आपण महाराष्ट्रामध्ये गाजलेला अंपायर म्हणजेच अजित निकम सर यांना देखील पाहिलं. ते देखील पिंपळवाडीची त्यांचं एक अतूट नातं आहे. तर त्याच नात्यासाठी इकडे मात्र काल सर अगदी आपला वेळ इकडे मात्र त्यांनी आपल्याला दिला. आणि आज पाहिलं तर आपले तेच पंच अनिकेत सर आणि सागर सर इकडे मात्र बॉलवर आणि आपल्या मॅच वरती नजर ठेवून आहेत. ते देखील नवी मुंबई पासून आज आपल्या गिरगाव मध्ये आले आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस नो बॉल असणार आहे. चुकी झाली आहे. पंचांनी देखील घोषित केलाय नो बॉल आहे म्हणजे पुढचा बॉल नो बॉल फ्री हिट असणार आहे. बॉलिंग साठी आलेला गोलंदाज म्हणजे चेतन चौगुले. येस आपल्या मुलाची बॉलिंग बॅटिंग बघण्यासाठी त्यांच्या मातोश्री देखील आल्या आहेत अगदी आवडीने. बघूया आता लेडी लक आले आहेत म्हणजे आणखीन चांगला परफॉर्मन्स चेतनचा होईल. पिंपळवाडीचा फरदीन काझी या नावाने ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच चेतन चौगुले गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चुकी होते. तर मला असं वाटतंय की चेतन थोडासा प्रेशर मध्ये आहे. तो पण मनामध्ये बोलत असेल की माझी मम्मी आली आहे मला काहीतरी चांगलं नक्कीच करून दाखवावं लागेल. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. एकही चेंडू अजून चेतनचा झालेला नाहीये. पहिला म्हणजे फ्री हिट जारी आहे बॅट्समन साठी. का फ्री हिट वरती मोठा फटका येईल. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा वाईड बॉल.
23 धावा झाल्या धावफलकावरती 23. हॅलो डीजे दादा थोडा आवाज वाढवायचा आहे प्लीज. तर डीजे नाही तर माईकचा तरी आवाज वाढवा. चला फ्री हिट पुन्हा एकदा कंटिन्यू. चेतन टू सागर. यावेळेस कमबॅक चांगला होतोय. फ्री हिटचा चेंडू वरती कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. मला असं वाटतंय की माझ्या मागून मला असं वाटतं युट्यूब वरती ऐकायला जात असेल. गोलंदाजाचं नाव जरी चेतन असलं परंतु बच्चू या नावाने पिंपळवाडीत फेमस आहेत. यावेळी जायला तर मोठा फटका खेळलाय आणि तिकडे झेल पकडला जातोय. कमबॅक झालाय चेतनचा. मी तुम्हाला म्हटलं होतं चेतन थोडाफार मात्र प्रेशर मध्ये होता कारण की मम्मी आली आहे. मम्मी समोर चांगली बॉलिंग करावी लागणार. त्यासाठी आधी एक्स्ट्रा रन दिले आणि आता मात्र विकेटने सुरुवात केली आहे. क्या बात है. मानसी कोलतरकर यांच्याकडनं पारितोषिक आलंय मंदारसाठी. मंदारने जर षटकार मारला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक वेगळ्या स्टान्स मध्ये मंदार उभे आहेत. अगदी तिन्ही स्टंप दाखवत आहेत. क्या बात आहे. संतोष काकांचंही मात्र एक क्विक स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. साठी देखील आता पारितोषिक आलाय. मंदारची विकेट जर चेतनने मिळवली तर त्याला देखील मानसी कोलतरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक भेटेल. आणि इकडे गौरवने कुठेतरी ठरवलं की आपण मात्र हे 500 रुपये चेतनला मिळू द्यायचे नाहीयेत. मानसी ताईने इकडे लगेच बॉल गेला की इशारा केला कॅच पकडू नकोस. शेवटचे 2 चेंडू झालेत. अतिशय चांगली गोलंदाजी आता मात्र चेतन पुन्हा एकदा लाईन इन लेंथ आपली सांभाळताना. इकडे पाहिलं तर यावेळेस जोरदार हिट, मोठा फटका आणि बॉल आतमध्ये आलाय. चला 2 धावा इकडे मात्र कंप्लीट झाल्यात. पळून 26 धावा झाल्या. आता इनिंगचा शेवटचा चेंडू. चेतन टू संकेत. कट लागली आणि इकडे चेतनने विकेट घेतली आहे. म्हणजे आता त्याला 500 रुपयाचा पारितोषिक देखील दिलं जाईल. अच्छा सॉरी मंदारची विकेट इम्पॉर्टंट होती. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी यायचंय 7 स्टार विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स. 7 स्टार विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स. लवकरात लवकर टॉस साठी प्लीज कॅप्टन या. 7 स्टार आणि रॉयल स्ट्रायकर. 7 स्टार आणि रॉयल स्ट्रायकर लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. आणि तसंच पिंपळेश्वर क्रीडा मंडळ आयोजित पिंपळवाडी प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी मात्र आपल्याला वर्षांच्या विशेष सहकार्य दिलं, विशेष सहकार्य त्यांनी आपल्याला मात्र दिलंय. त्या खेळाडूंच्या त्या आपल्या शुभचिंतकांच्या इकडे मात्र मी नावं अनाऊन्स करतोय. सर्वप्रथम स्वप्नील कदम, दीपक खडके, युवराज मते, मेहुल राज्यगर, चेतन चौगुले, अनिकेत मांडवकर, विशाल आंबेकर, मिलिंद गोखले, संकेत कांबळे, वैभव नाडकर, अथर्व जंगम, ललित वेदपाठक, संकेत पवार, सागर सापळे, वत्सल व्यास, अभिषेक चव्हाण, देवेंद्र पागडे, अजित पवार, अभिषेक सातळवेकर, त्याचसोबत जितेंद्र मोरे, ज्यांच्या माध्यमातून जे आपल्याला
यांच्या सर्वांचं विशेष आभार. ज्या पद्धतीने मात्र आपण या पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 साठी आपल्याला इकडे सहकार्य केलंय त्याबद्दल अगदी युवा पिढी आहे पिंपळवाडीची आणि या दिवस रात्र मेहनत करून मात्र आज ही क्रीडा स्पर्धा आपण जी पाहतोय ती त्यांच्या मेहनतीमुळे. पुढच्या मॅचचा टॉस होतोय 7 स्टार विरुद्ध रॉयल स्ट्रायकर. मला असं वाटतं आता रॉयल स्ट्रायकरचे सपोर्टर्स पुन्हा एकदा मैदानात उतरले तर त्यांच्या मनामध्ये देखील आता उत्साह वाढलाय. आत्ताच आपण जी नावं ऐकलीत त्या सर्व प्रायोजकांचे श्री पिंपळेश्वर क्रीडा मंडळातर्फे हार्दिक आभार. त्यांच्यासाठी एक छोटंसं सन्मान चिन्ह आहे, त्यांनी कृपया मंचावरती येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जावं. अथर्व जंगम आपल्याला विनंती आहे, आपण मंचावरती आपलं सन्मान चिन्ह घ्यावं. सिद्धेश जगताप त्यांचा सत्कार करतील एक सन्मान चिन्ह देऊन. अंदाज करतायत ते पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलाय, बॉल खाली आलाय, सावकाश सिंगल रन. पाहिलं तर पुन्हा एकदा कबड्डीच्या दिशेने केलेला फटका, रनआउटची संधी, परंतु मात्र आरामात एक रन कंप्लीट होईल. बॉल टू बॉल समीकरण खेळत आहेत चेतन आणि केवल. तीन चेंडू आणि 3 धावा झाल्यात. दोन्ही फलंदाजांनी एवढंच ठरवलं असेल की एक 24 बॉल मध्ये 27 धावा हे काही मोठं लक्ष नाहीये. त्यामुळे आपण जर पहिल्या ओव्हर मध्ये विकेट न घालता एक एक रन जरी केला तरी मात्र आपल्या स्कोर बनवणं थोडंफार सोपं जाईल. चेतन स्ट्राईक वरती अगदी हलक्या हाताने खेळला, फिल्डर तिकडे नव्हते, गॅप मध्ये खेळलाय, एक रन पुन्हा एकदा धावून कंप्लीट केलाय.
रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हर मध्ये 2 रन, इकडे मात्र 3 रन कंप्लीट केले. पहिला चेतनने, दुसरा केवलने, आता तिसरा परत चेतनने. अनिकेत दादा, तुम्हाला विनंती आहे, डीजे आपण जरा चालू करायचं बघा प्लीज. अनिकेत मेस्त्री दादा, अनिकेत दादा. चार चेंडू 4 धावा झाल्यात धावफलकावरती. पाहिलं तर या वेळेस फटका चांगला केवलच्या बॅट मधून 2 रन मिळत आहेत. शेवटचा बॉल शेवटचा बॉल. इकडे बघूया कशा प्रकारे विकेट घेण्याची संधी आहे की नाही. इकडे पाहिलं तर वेगाने टाकला हा चेंडू. बॉल निघत जातोय कीपरच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे पहिल्यावरती सांगता होते. धन्यवाद डीजे दादा. मुंबईचा वंडर. चला, पहिल्या ओव्हर मध्ये रन केले 6, ते मात्र दुप्पट पद्धतीने वाढतील, 12 होतील. आता जिंकण्यासाठी आणखीन 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर आले आहेत. पुन्हा एकदा चेतन चौगुले स्ट्राईक वर आहेत. पहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळलाय फटका, रनआउटची संधी, परंतु मात्र चेतन वेगाने पळाले तिकडे. सिंगल रन इकडे पहिलं गेलं, पुन्हा एकदा कंप्लीट होतोय. अतिशय चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करतायत. त्यांना माहिती आहे संघाची जबाबदारी आपल्यावरती आहे, संघाला जिंकवणं आपल्या हातामध्ये आहे. आपण जर क्रीज वरती उभे राहिलो तर मागच्या फलंदाजांवरती प्रेशर थोडं कमी होईल. त्यामुळे इकडे मात्र सुरुवात चांगली झाली आहे, तर आता मात्र समाप्ती देखील चांगली करायची आहे. आणखीन 14 रन जिंकण्यासाठी हवेत. आता गोलंदाजी संघाला देखील कमबॅक करायचं असेल तर पहिले 2 विकेट इकडे मात्र घेणं फार महत्वाचं आहे. विशेष करून तर चेतनची विकेट त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. इकडे पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलाय फटका, लांब चाललाय, पण तिकडे पाहिलं गेलं तर 2 धावा इझिली कंप्लीट होत आहेत. कॅच घेतली, परंतु मात्र निसर्गाने केवलची बाजू घेतली आहे. झाडाला बॉल स्पर्श झाला, त्यामुळे कॅच मान्य केली जाणार नाहीये, ज्या पद्धतीने मात्र पिंपळवाडीचे रूल्स आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायला गेले आहेत आणि तिकडे पुन्हा एकदा 2 रन कंप्लीट होत आहेत. यावेळेस इकडे दांडी 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 गुल होते. अगदी शेवटचा जो कोपरा आहे, म्हणजे अगदी कोणा लागलाय बॉलचा. प्लेड ऑन झाले तिकडे फलंदाज केवलच्या. 2 चांगले फटके आणि त्यानंतर आता मात्र विकेट. त्यांच्या समोर देखील सागर आहेत. 3 चेंडू, धावा आता झाल्यात 16, 16, स्टील 11 रन्स टू कम. यावेळी जर पाहिलं तर अगदी चांगला चेंडू, येस येस नो नो मध्ये गडबड झाली आणि तिकडे आणखीन एक विकेट आलाय.
ते पहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. मागचा शॉट देखील चांगला होता, परंतु भिंतीला लागून तिकडे बॉल लगेचच फिल्डरने थ्रो दिला आणि त्यावरती विकेट आली. धावा झालेत 18. जिंकण्यासाठी आणखी 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. यावेळेस लाईन पाहावी लागेल. चेंडू बरोबर वाईड यॉर्कर, परंतु पंच इकडे मात्र येस बॉलर पासून खुश असतील. इट इज नॉट अ वाईड बॉल, इट इज अ फेअर डिलिव्हरी. लाईनच्या चेंडू आतून आलाय. प्रत्येक डॉल वर तिकडे मात्र प्रेक्षक कन्फ्यूज होत आहे की काय निर्णय देतील पंच. ते पाहिलं गेलं तर 2 धावा आता मिळतील. Disconnected. ते पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका चेतनच्या बॅट मधून येत असताना 2 धावा इकडे पुन्हा एकदा चेतनच्या खात्यात जात आहेत. चेतनची मम्मी खुश आहे. पहिली कुठेतरी मात्र वाईट बॉल ज्याला सुरुवातीला जावे तेव्हा काकी देखील टेन्शन मध्ये होता, कसा मात्र आपला मुलगा आता बॉलिंग करेल. त्यानंतर कमबॅक केलाय मुलाने. मॅच जिंकूनच मला असं वाटतं की परत मैदानाच्या बाहेर येईल. जिंकण्यासाठी आणखीन 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटची कड लागली. यावेळेस जिकडे मारायचा होता तिकडे चेंडू गेला नाहीये. आमच्या सागर सरांना थोडी इजा होताना. पहिलं तर गेलं तर फुलटॉस चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने खेळलाय. सिंगल रन पुन्हा एकदा मिळतो. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. चोवीस धावा झाल्या आहेत धावफलकावरती. 7 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. वाईट बॉल आणि 22 पण आहे. सॉरी, वाईटचा हा 1 रन मिळतोय. आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. का चेतन शेवटच्या बॉलवरती मॅच संपवेल? प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? पाहिलं तर बॅटची कट लागली आहे, बॉल खाली आलाय. चला, प्राची साळेकर यांच्याकडनं बक्षीस आलंय. षटकार जर मारला, मॅच विनिंग षटकार चेतनने, तर इकडे मात्र त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1000, क्या बात आहे. डॉट झाला तर 1500 होईल वाटतं, पण चेतनच्या मनात काहीतरी वेगळं होतं. बॉलला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. बॅट दाखवतायत, मॅच जिंकतायत.
चला मॅच विजय होत आहे तिकडे संतोष सनरायझर संघ. मॅन ऑफ द मॅचच्या प्रायोजकांना विनंती आहे, त्यांनी कृपया मंचावर यावे. चेतन चौगुले, चेतन चौगुले मंचावर यावे आपण. चेतन चौगुले.